तर मित्रांनो, एक धुमाकूळ घालणारी न्यूज आहे ती म्हणजे इंडिया विरुद्ध ब्राझील इंटरनॅशनल फ्रेंडली फुटबॉल मॅच होणार आहे कोलकातामध्ये 3 ऑक्टोबर रोजी 2026ला. आणि ऑफिशियल केलं आहे ब्राझीलच्या ऑफिशियल फुटबॉल जे त्यांचे पेज आहे आणि इंडियाचं ऑफिशियल फुटबॉलचे पेज आहे त्याच्यावर ही न्यूज आली आहे. आणि ॲज अ फुटबॉल फॅन मी खूप खुश आहे. मला पण ब्राझीलला पाहायचे आहे खेळताना भारताविरुद्ध. परंतु मी काही जास्त अपेक्षा ठेवू नका मित्रांनो. जर 50-60% जरी ब्राझीलने जर खेळली ना तरी आपल्याला जास्त गोल पडू शकतात. तुम्ही ॲज अ फ्रेंडली म्हणूनच घ्या, कारण की ब्राझीलने ही मॅच खेळायची म्हणजे त्यांचा जो फॅन बेस आहे लाईक आपल्या कोल्हापूरमध्ये आहे, नॉर्थ ईस्टमध्ये आहे, केरळमध्ये आहे आणि खूप असा सपोर्ट त्यांना मिळतो ब्राझीलला फुटबॉलमध्ये. त्यामुळे त्यांनी ही फ्रेंडली अरेंज केली आहे आणि याच्या अगोदर ते ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहेत. आणि मला अपेक्षा आहे की तीच सेम टीम भारताविरुद्ध देखील खेळेल. आपल्याला कार्लोस अँटोनेली डॉन आपल्याला पाहणार आहोत डगआउटमध्ये कोलकात्यामध्ये. त्याचबरोबर विनिशियस ज्युनियर, ब्रुनो गुमारेस, ॲलिसन यासारखे टॉप रफिनियासारखे टॉप प्लेयर आपल्याला कोलकात्यामध्ये खेळताना आपण पाहायला मिळणार आहोत. आणि भारताच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी एक मॅच असणार आहे. पहिल्यांदाच असं घडतंय इतिहासात की एक 5 टाइम फिफा वर्ल्ड कप विजेची टीम ब्राझील ही भारताविरुद्ध फुटबॉलचा सामना खेळणार आहे कोलकात्यामध्ये. कोलकात्याच्या सॉल्ट लेक मैदानावर 3 ऑक्टोबर रोजी हा सामना होणार आहे. तरी मी खूप इंटरेस्टेड आहे, पण मी तिथे जाऊ शकत नाही. परंतु आपण ती मॅच ऑनलाईन पाहणार आहे आणि पाहूया की आता या मॅचमध्ये काय होते. परंतु ॲज अ फ्रेंडली सिरियसली घेऊ नका. ॲज अ फुटबॉल फॅन आपल्याला माहिती आहे की आपण त्या कॉम्पिटिशन देऊ शकत नाही ब्राझील टीमला. परंतु थोडंसं जरी एक जरी गोल मारला ना तरी तो माझ्यासाठी विजय असेल ब्राझील विरुद्ध. टीम सिलेक्शन काही झालं नाही, परंतु 3 महिन्यात आपल्याकडे माझं AFला विनंती आहे की जरा प्रॅक्टिस करा, काहीतरी प्रॅक्टिस करा. मोठी टीम आहे ब्राझील, तुम्हाला पण चांगला चान्स मिळणार आहे. भारताच्या खेळाडूंना चांगली संधी मिळेल, त्याचा फायदा उठवा. अँड स्टे ट्यून फॉर नेक्स्ट अपडेट्स.